नमस्कार मंडळी, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी घेऊन आली तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी 2 किलोच्या प्रमाणात अचूक प्रमाण घेऊन कशी मटण दम बिर्याणी बनवायची ते आज बघणार आहोत. व्हिडिओत पाहताय तुम्ही, गरमागरम अशी भन्नाट बिर्याणी झालेली आहे आपली ही. 2 किलो तांदूळ बासमती राईस आणि 2 किलो मटण. हे पहा, इथे मी घेतलेले आहे आपल्याला 2 किलो फ्रेश मटण घेतलेलं आहे. असे मोठे साईजचे पीस केलेले आहेत बिर्याणीसाठी. आणि इथे बिर्याणी राईस आहे हा बासमती. हा अर्धा एक तास तरी भिजत ठेवायचा. आणि ते मसाले घेतलेले आहेत: 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 2 मसाला वेलची, दालचिनी, 2 हिरवी वेलची, 2 ते 3, लवंग 5 ते 6 आणि काळी मिरी 5 ते 6. आता इथे अद्रक, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हा असा मसाला वाटून घेतलेला आहे सर्व. गरम मसाला, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण ह्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि आता आपण मॅरिनेशन करतोय. सर्व मटणला ते मसाला लावून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही मसाला जर बनवला ना तर तुमची बिर्याणी एकदम भन्नाटच होईल. हा माझा सिक्रेट मसाला आहे. दुसरे मसाले घालायची बाहेरची गरज लागत नाही. हळद घेतलेली आहे 2 चमचे. घरच्या मसाल्यांमध्ये जी चव असते ती बाहेरच्या रेडीमेड मसाल्यामध्ये नसते. त्यामुळे घरचाच तुम्ही बिर्याणी मसाला असा बनवा. इथे मी दही घेतलेलं आहे 250 ग्रॅम. सर्व मटणला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे लाल तिखट घेतलेला आहे घरचा मसाला 5 ते 6 चमचे. तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. हा फ्राय केलेला कांदा आहे, फ्राय ऑनियन. तो असा बारीक हाताने कुस्करून ॲड करायचा आहे. आता हे सर्व मिक्स करायचं. चवीप्रमाणे मीठ पण ॲड करायचं आहे. आता हे मॅरिनेशन तुम्ही वेळ असेल तर
2 तास 1.5 तास ठेवायचं, किंवा अर्धा तास, कमी वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आता ते आपण सर्व मटण आता गॅसवर ठेवलेलं आहे. झाकण लावून ठेवायचं आहे गॅसवर, तेल पाणी सुटेपर्यंत. इथे मी कांदा फ्राय केलेलंच तेल वापरलेलं आहे. साधारण 1 कप तरी तेल घ्यायचं आहे. आणि हे मटण आहे, शिजायला वेळ लागतो, म्हणून 10 मिनटं तरी ठेवून द्यायचं गॅसवर झाकण लावून चांगलं. आता इथे दुसऱ्या गॅसवर पाणी लावलेलं आहे गरम करायला. इथे आपण राईस घालणार आहोत शिजायला. काळी मिरी, दालचिनी, लवंग, सर्व मसाले घालून घ्यायचे. कोथिंबीर, पुदिना, शाही जिरा, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. पांढरा शुभ्र राईस व्हावा म्हणून त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे. लिंबू पिळल्यामुळे पांढरा शुभ्र राईस होतो आपला, म्हणून 1 लिंबू तरी पिळायचाच. आता आपण भिजत ठेवलेला राईस ॲड करणार आहोत. हे पहा, आपण आता सर्व राईस मिक्स केलेला आहे. चांगली उकळी येऊ द्यायची आणि फक्त 85% भात शिजवायचा आहे. आणि इथे आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे, मटन ग्रेव्ही. त्याच्यामध्ये आता ही टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे. एक 4 ते 5 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे. कोथिंबीर, पुदिना. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. अजिबात पाणी न ॲड करता आपण हे मटण केलेलं आहे. पुन्हा थोडा वेळ झाकण लावून ठेवूया. हे पहा, आपल्या राईसला उकळी आलेली आहे चांगली. आता हा आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. इथे आपली मटन ग्रेव्ही पण तयार झालेली आहे, मस्त चमचमीत, झणझणीत. आता एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे मोठं, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे, आणि मग ग्रेव्ही टाकायची आहे. हे पहा, ही आपली ग्रेव्ही, आपण पहिला ग्रेव्हीचा थर लावायचा आहे.
पहा कशी मस्त दिसते आपली मटन ग्रेव्ही. आता ह्याच्यावर राईसचा थर द्यायचा आहे. राईसचा एक थर द्यायचा आहे आणि व्यवस्थित पसरून घेऊन त्याच्यावर फ्राय कांदा, फ्राय केलेला ऑनियन, एक लेयर टाकायची आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं बारीक चिरलेली, थोडासा केशरी कलर, दोन ते 3 चमचे तूप टाकायचं आहे. पुन्हा त्यावर भाताची लेयर द्यायची आहे. शिल्लक राहिलेला सर्व राईस ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याच्यावर फ्राय ऑनियन व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, लिंबूचे स्लाइस ठेवायचे आहेत. केशरी कलर आणि तूप ॲड करून सिल्वर कॉईलने रॅप करून ठेवायचे आहे. अर्धा तास मीडियम दमावर, अर्धा तास दमावर ठेवायची आहे बिर्याणी. हे पहा बिर्याणी झाल्यावर कशी दिसते आहे की नाही मस्त. अर्ध्या तासाने हे स्लाइस काढून घ्यायचे आहे आणि आपली बिर्याणी कशी झाली आहे ती तुम्हाला दाखवते. पहा किती मोकळा भात झालेला आहे. आहे की नाही मार्केटमध्ये मिळते तशी बिर्याणी, मटन बिर्याणी. तुम्ही ही व्यवस्थित आणि एकदम सोप्या पद्धतीने ही बनवू शकता घरी. बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. आपण प्लेटिंग करून घेऊया बिर्याणीची. हे पहा आहे की नाही मस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन. तोपर्यंत बाय.